तर नमस्कार मित्रांनो, आज मलाई कोफ्ता करी घेतोय। खूप आवडेल, खूप छान आणि वेगळीच डिश आहे। बरं, या डिश मध्ये आपण हॉटेलला गेलो किंवा रेस्टॉरंट मध्ये चांगल्या तर एक मलाई कोफ्ता व्हाईट मध्ये देतात, व्हाईट ग्रेव्ही मध्ये, आणि एक रेड ग्रेव्ही मध्ये। तर यामध्ये मी दोन्ही पण दाखवू शकतोय, पण आता मी तुम्हाला रेड मध्ये दाखवतो। माझी आवडती व्हाईट मधली ओरिजिनल खरी आपली मलाई कोफ्ता करी आहे, कारण नावच मलाई आहे। तर व्हाईट मध्ये दुधामध्ये बनवली जाते। मग त्यामध्ये अजून एक डिश कोणती येते व्हाईट आणि दुधामध्ये, तर मेथी मटर मलाई। मी मेथी मटर मलाई दाखवतो। मला वाटते अनलिस्टेड मध्ये आहे, तयार आहे डिश। 2 दिवसांनी ती लिस्टेड 2-3 दिवसांनी करतो। ती ग्रेव्ही आणि आपला आता आज बनवणारा कोफ्ता हे तुम्ही नंतर कॉम्बिनेशन करून बघा। आता आपण रेड मध्ये करतोय। रेड मध्ये असून सुद्धा एक वेगळी टेस्ट, आणि रेस्टॉरंट मध्ये देतायत म्हटल्यावर ती प्रॉपर कशी बनते हे तुम्हाला दाखवतो। त्यासाठी मी प्रमाण वजनानुसार व्यवस्थित तुम्हाला सांगतो। तुम्हाला ह्याच्यामध्ये आपल्या बॉक्स मध्ये पण देतोय। त्यासाठी मी इथं 2 कांदे घेतल्यात आणि 3 टोमॅटो घेतल्यात। त्यानंतर इथं आलं एक थोडंसं 1-2 इंच, कोथिंबीरचे दांडे घेतल्यात 1 ते 2 मिरची। इथं मी लसूण 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहे, काजू एक 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते सगळं ग्रेव्हीसाठी लागणारं मटेरियल आहे। इथं मी 2-3 हिरवी वेलची, थोडीशी दालचिनी आणि एक तेजपत्ता पान घेतलेला आहे। याची पहिल्यांदा ग्रेव्ही प्रोसेस करूया, आणि ग्रेव्ही प्रोसेस केल्यानंतर मग आपण कोफ्त्याच्या तयारीला लागूया। कोफ्ता हा व्हाईट ग्रेव्हीला आणि रेड ग्रेव्हीला कंपल्सरी कोफ्ता तोच राहील जो आता आपण करणार आहे। त्याचं सुद्धा व्यवस्थित प्रमाणानुसार तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वजन देतो। इथं मी 5 ते 10 ग्रॅम तेल घेतलेलं आहे हे ग्रेव्हीला शिजवण्यासाठी, आणि खडे मसाले टाकतोय। पहिलं तर या तेलामध्ये खड्या मसाल्याबरोबर कांदा भाजून घेतोय। अशा पद्धतीने थोडासा ब्राऊन नाहीये, पण थोडासा कांद्यातला हे केल्यानंतर, ब्राऊनच्या थोड्या आधीच्या प्रोसेस मध्ये आल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो आणि हे बाकीचं सर्व टाकून घेऊ। तुम्हाला घरी बनवायला एकदम सोपी, एकदम मस्त पद्धत सांगतोय। एकदा ट्राय करा घरी पण, आणि छोटं रेस्टॉरंट वगैरे असेल तरी पण खूप छान पद्धत आहे। टेस्ट तर होते। याबरोबर आपण जे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पंजाबी डिशची ग्रेव्ही दिलेली आहे, ही ग्रेव्ही सुद्धा आपण वापरू शकतो, पण स्पेशली ह्याच्यासाठी थोडंसं मीडियम गोड मखनी टाईप, टोमॅटो थोडासा जास्त, अशा पद्धतीची ही ग्रेव्ही आहे। कांद्यापेक्षा टोमॅटो जास्त असं आहे। तर यामध्ये आपण हे सर्व थोडं भाजतंय तोपर्यंत यामध्ये आपण मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतोय। त्याचे प्रमाण आहे 15 ग्रॅमच्या दरम्यान। त्यानंतर थोडंसं अगदी मीठ,
साधारणतः 10 ग्रॅम आपण इथं धने पावडर हे टाकलं की वेल मिक्स करून कडक गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि ते टाकून याला चांगलं शिजवायचं आहे. मस्त असा स्मेल एक स्ट्रक्चर आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे. आणि नंतर असं गरम पाणी अंगाबरोबर थोडंसं टाकून साधारणतः 10 ते 12 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. याला झाकण लावून एक 10 मिनिटासाठी आपण याला शिजवून घेऊ. आणि शिजवून झाल्यावर थंड करून पूर्ण फाईन पेस्ट करून घेऊ. आणि फाईन पेस्टच्या दरम्यान मधल्या काळात आपण ही सर्व प्रोसेस होते, पेस्ट पण होते, तोपर्यंत आपण कोफ्ता करायचा. तर यानंतरची प्रोसेस, ग्रेव्ही शिजली तर आपली 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. तर याच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं हे जे आपण अख्खे खडे मसाले आहेत हे आत्ताच्या स्टेपला काढायचं आहे. आणि हे काढलेलं झालं की गॅस बंद करायचा आणि त्याला थंड करायला ठेवायचं किंवा नॉर्मली नॅचरली थंड करायचं. आणि थंड झाल्यावर मग आपण पुढच्या प्रोसेसला जाणार आहे. म्हणजेच पुढची प्रोसेस काय असेल तर हे थंड करून पूर्ण फाईन पेस्ट करूया, जसं मगाशीच बोललोय. आणि लगेच ते फाईन पेस्टला चालू आहे तोपर्यंत आपण इकडं कोफ्ता करायचा. असा स्मेल दरवळतोय शिजलेल्या ग्रेव्हीचा, तर तो कधी खायचा या येणं तयारच आहे आम्ही. पण त्याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये इथं आपण पनीर घेतोय. पनीर थोडंसं पाणी असतंय, मग इथं नॅपकिन पेपर अथवा आपल्या किचनचा व्हाईट कलरचा एखादा कापड घेऊन त्यातला सोप करूया. पाणी नसावं, आपल्या हाताला सुद्धा पाणी नसावं, अशा पद्धतीने हे पनीरचं पाणी असं काढायचं आहे. त्यानंतर इथं खवा घेतलेला आहे, खवा पनीर घेतलं. आणि बटाटा घेतलेला आहे, छोटा आहे, एक घेतलेला आहे, मोठा असेल तर अर्धा घ्या. आणि हे तिन्ही वेगवेगळं ग्रेट करूया आणि चांगलं स्मॅश करायला घेऊया. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पनीरचं प्रॉपर वजन आणि त्यामध्ये टाकायचं सर्व मटेरियल मी दिलेलंच आहे. पनीर वेगळा खिसायचा थोडासा आणि बटाटा वेगळा खिसायचा. अशा पद्धतीने हे खिसलं की चांगला असं स्मॅश करून घ्या. हे स्मॅश झालं की बटाटा स्मॅश करा. बटाटा पण असा वेल स्मॅश करून
घ्या. त्यानंतर खवा स्मॅश करा. आता ही जास्त ओलसरपणा न ठेवता ह्या तिन्हीला पुन्हा एकत्र छान स्मॅश करा. तर यामध्ये थोडस चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर. कोफ्ता हा थोडासा मीडियम गोडच असावा. इथं साखर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आणि इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, कारण आपण याला फ्राय करणार आहे. तर फ्राय करत असताना सुद्धा कोट पण कडक यावा आणि ते फुटू नये यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित प्रमाणात वापरले. आता यामध्ये तुमच्या आवडीनं यामध्ये तुम्ही चॉपिंग ड्रायफ्रुट्स टाकू शकता. जे तुम्हाला आवडतात ड्रायफ्रुट्स ते खूप फ्राय केल्यानंतर खूप छान असा कोफ्ता तयार होतो. आपण आता प्लेनच करूया. प्लेन कोफ्ता करत असताना असा डो तयार झाला की आपणाला जेवढ्या साईज मध्ये हवा आहे तेवढ्याच साईज मध्ये असा गोळा घेऊन आता गोल करू शकतो. आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे याला असा कोफ्ता का म्हणतो तर काही वेळेस आम्हाला आमच्या शेफ कडून अशा पद्धतीने कोफ्ता शिकवला गेलेला आहे. बघा, खूप छान असा आकार पण. आणि हा आपण आपल्याला जे हॉटेलमध्ये डिश मध्ये येतो आणि असा उंचवटा आलेला खूप छान दिसतो पण. आणि ह्याला थोडासा मधून कट केला आणि त्याच्यावरती आपण ग्रेव्ही ओतली की तो दिसायला पण छान आणि फ्राय व्हायला पण छान. अशा पद्धतीने आपण सर्व कोफ्ते करून घेऊ. तर तिकडं ग्रेव्ही आपली मिक्सरला फाईन पेस्ट व्हायला गेली आहे. इकडं आपले मस्त असे कोफ्ते तयार आहेत. ते कोफ्ते फ्राय करण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. 160°C मध्ये असेल तर छानच फ्राय होतात. तर अशा पद्धतीने मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवरला फक्त रोल केलाय ह्याचा ड्राय मध्ये. थोडंसं अजून कोटिंग कडक येतं आणि कोफ्ता आपला बाहेरनं प्रॉपर कडक बनतो. अशा पद्धतीने घेतल्यामुळं. आणि इथं 2-2 आपण सोडून सर्व कोफ्ते फ्राय करून घेतोय. अशा पद्धतीने फक्त कोट करायचा आहे वरून आणि तेलामध्ये सोडतोय. 1 स्पून जवळ ठेवायचा. कोफ्त्याला फर्स्टला न हात लावता तेल व्यवस्थित आणि नंतर कोफ्ता मात्र फिरवत राहिलंच पाहिजे, जेणेकरून हा एकाच बाजूला फ्राय नको व्हायला म्हणून. हा ब्राऊन फ्राय केलेला खूप छान दिसतो पण आणि फ्राय चांगला होतो, जास्त फ्राय न जळू न देता.
आता इथे एक टिप महत्वाची काय आहे तर आपण हे कोफ्ता बाउल करत असताना किंवा गोल करत असताना आपण याला चपटा करून त्यामध्ये चीज खिसू शकतो आणि पुन्हा एक मोदक करतो तशा पद्धतीने आतमध्ये आपण मोदकात सारण भरतो तसं आतमध्ये चीज खिसून भरू शकतो। भरल्यानंतर पुन्हा हा असा गोल राऊंड करून सेम या पद्धतीने फ्राय केला तर कट केल्यानंतर त्याच्यावरती ग्रेव्ही जेव्हा ओततो तेव्हा ते सर्व करत असताना किंवा आपण घेत असताना आतील चीज असं एकदम मस्त आपल्याला खायला पण मिळतं आणि दिसतं पण छान। तुम्ही एकदा तसंही ट्राय करू शकता। असं आपण सर्व फ्राय करू। अशा पद्धतीनं हे कोफ्ता आपण तयार केलेला आहे। एकदम कुरकुरीत वाजलं पाहिजे असा आवाज आहे। तर हे असे भारी कोफ्ते तयार करायची एक वेगळी कला आहे ती तुमच्या समोर दाखवलेली आहे। इथं पॅन घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि आपण इथं बटर घेतोय स्वादासाठी। तुम्ही तूप पण घेऊ शकता। छान टेस्ट फ्लेवर येतोच। अशा पद्धतीने बटर घेतलेलं आहे। बटर न जळण्यासाठी तेल घेतात। त्यानंतर इथं आपण मिरची पावडर टाकतोय त्याच्या ग्रेव्हीच्या कलरसाठी आपल्या बनवत्या ग्रेव्हीच्या। आणि आपण अशा पद्धतीने फाईन पेस्ट ग्रेव्ही मिक्सर केली होती जी मगाशी शिजवली होती ती टाकतोय यामध्ये। चांगलं 3-4 मिनिटाचं 5 मिनिटाचं चांगलं शिजवलंय। आता याच्या पुढं चवीनुसार मीठ, त्यानंतर इथं आपण थोडा खवा टाकतोय। तुम्हाला गोड नको असेल तर या टोटली स्किप करू शकता, पण हा गोड पण डिश लागत नाहीये एवढा काय खवामुळे विचार करू नका। त्यानंतर भरपूर अशी क्रीम अमूलची, नसेल तर शाई टाकू शकता दुधावली। आणि त्याला पूर्ण आणि एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। आणि थोडासा टोमॅटो केचप हवा असेल तर, त्याचंही कंपल्शन नाहीये। जे तुम्हाला टाकायचं नसेल ते न टाकता सुद्धा डिश छान टेस्टी होतेच। पण ऍक्च्युअली मध्ये हे खासियतच आहे। मलाई कोफ्ता करी डिशचं नाव असंच असल्यामुळे याला थोडंसं गोडवा येईल। त्यानंतर सुद्धा यात थोडीशी टच साठी साखर टाकतोय, एकदम थोडी। जी आपली मेथी मटर मलाई डिश असेल तर ती डिश तर प्रॉपर स्वीट येते, प्रॉपर स्वीट एकदम अशी व्हाईट मध्ये गोड येते। त्यामुळं ती डिश सुद्धा तुम्ही ह्या ग्रेव्हीच्या ऐवजी ती ग्रेव्ही सुद्धा वापरून तुम्ही सेम कोफ्ता करून डिश खाऊ शकता किंवा घरी बनवू शकता किंवा टेस्टला एकदा चेक करू शकता। तर इथं छान थिकनेस जसा पाहिजे तसा मला आलेला आहे। इथं मी ग्रेव्ही बंद करतोय आणि एकदा तुम्हाला अजिंक्य किचनच्या स्टाईल मध्ये प्लेटिंग करून दाखवतो। स्टेप प्लेटिंग करण्या अगोदर
आपण इथं कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती गरम केली आणि अशी चांगली एकदम बारीक हातानं करून चिमटीनं थोडीशी यावरती टाकतोय। खूप छान असा स्मेल येतो। ही लास्टला करायचीच प्रोसेस आहे, लक्षात ठेवा। एकदम लास्टला ही प्रोसेस आठवणीनं आवर्जून करा। आणि आपण प्लेटिंग करत असताना अशा पद्धतीनं कोफ्ता कट मारूया, असा थोडासा ओपन ठेवूया किंवा असा दोन्ही बाजूला कट मारू शकतो। तर एवढा कुरकुरीत आवाज येतोय, त्यामुळे तुम्ही ओळखला असेल की हा किती व्यवस्थित आणि कुरकुरीत झालेला आहे, क्रंची झालेला आहे। आणि आपण